विशेष म्हणजे बिना आदेशाचा रस्ता बिना आदेशाचा या गावात अशी वेळ होती या रोडला गाडी 2-3 पिढ्यांनी बघितली ओके आणि या गावात आमच्या किती घरात केलं. अरे बापरे. त्या गावाला स्मशानभूमीचा प्रॉब्लेम असल्यामुळे लोक शेतात नेतात. एक सेकंड एक फोटो घेऊयात सगळे. नमस्कार. आज इथं आपण सज्जितपूर गावामध्ये कळंब तालुक्यामध्ये आहोत आणि या गावामध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासून रस्त्याचे जे प्रलंबित मुद्दे होते, एस्पेशली आपण कळंबतून येताना रस्ता जे होता पुरामुळे पावसामुळे ते पुलावर पाणी जात असल्यामुळे शेतकऱ्यांना येण्या जाण्याकरता त्रास होत होता आणि मागच्या वर्षी पण इथे युवक बंधू शेतकरी बंधूंनी प्रशासनास निदर्शनास आणून दिले होतं आणि त्याच्यानंतर इथे तालुका प्रशासन आमच्या तहसीलदार SDO आणि सर्व इथे अधिकारी आमचे मंडलाधिकारी तलाठी सर्वांनी मिळून गाववाल्यांची मदतीने आणि त्यांच्या सहकार्याने इथे जे काही पर्यायी रस्ता होता त्याच्यावर जे अतिक्रमण होतं त्यांनी अतिक्रमण काढलेली आहे आणि इथं संजितपूर ते पानगाव आहे किंवा संजितपूर ते बिडकेवाडी आहे असं 2 पर्याय रस्ता नवीन तयार करून आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे आपला बळीराजा मातोश्री पानंदस्ती योजनेअंतर्गत. सो याच्यामुळे शेतकऱ्यांना आता कळंब शहर असो दुसरीकडे असो बाजारपेठ ॲक्सेस असो किंवा दवाखान्याची ॲक्सेस असो आता 12माही रस्ता यांना उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी मी इथे तालुका प्रशासन आमचे सर्व अधिकारी वर्ग सर्व शेतकरी युवक मंडळींना मनापासून मी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो आणि येणाऱ्या जे कालावधीमध्ये हे रस्ते आपण बळकटीकरण करू शकतो. बळीराजा शेतपान रस्त्यामध्ये बळकटीकरण करू शकतो किंवा याला ग्रामीण रस्त्याची दर्जा देऊन PMJSP पण हे रस्ते करता येते का असा पण प्रयत्न आपण सर्वांची मदतीने करूया असं मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो. आणि इथे पण आज मला इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खूप आनंद वाटला, चांगला वाटला की एक कायमस्वरूपी सोल्युशन आपण इथे केलेली आहे. धन्यवाद.